शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024. द रिमेन्स ऑफ द डे हा अमेरिकन मूवी बघितली. थोडक्यात सांगायचं म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा राजे रजवाडे किंवा हाय ऑफिशियल्स मोठ्या बंगल्यांमध्ये म्हणजे पॅलेस वजा त्यांचं घर असायचं आणि हाताखाली भरपूर नोकर चाकर असायचे. तर जे मेन बटलर वगैरे असायचे किंवा जे नोकर चाकर असायचे ते आपल्या मालकाशी किती लॉयल असायचे त्याचं उदाहरण आहे. आणि मालकाने काही ज्या गोष्टी नियम घालून दिलेत तर ते पाळायचेच. अर्थात काही लोक होते जे नव्हते पाळत, पण जे वर्षानुवर्ष त्यांच्याबरोबर होते आणि जे म्हणजे जो होता मेन बटलर ह्याच्यातला तर तो किती लॉयल होता हे त्याच्यात दाखवण्यात आले. तर थोडक्यात तो जो मालक असतो तिथला तो असतो इंग्लिश आणि जर्मन, फ्रान्स आणि अमेरिकन हे सगळेच म्हणजे आपसात त्यांचं क्लॅशेस आणि वादविवाद, मग युद्धाला तोंड, पॉलिटिकल सगळ्या गोष्टी ह्या असं चालू होतं त्यावेळेस जगात. तर ह्याचा प्रयत्न काय असायचा, जो इंग्लिश मॅन होता की बा सगळ्यांनी शांतपणे जगावं, कोणालाच त्रास होता कामा नये, म्हणून तो एक मोठा ऑफिशियल असतो. तर तो मग काय करायचा की आपल्या घरी सगळ्यांना बोलवायचा, राहायला 4-5 दिवस आपण मीटिंग्स करू, कॉन्फरन्सेस करू, मग सगळ्यांना जेवण, मेजवानी, मग विचारांचं आदान प्रदान हे सगळं व्हायचं. आणि मग त्याच्यातून पॉझिटिव्ह गोष्टी होत होत्या. तर हा जो मेन बटलर असतो त्याचा, तर तो सगळीचकडे लक्ष ठेवून असतो आणि तो मेन असतो, पण तो कधीही कुठली गोष्ट म्हणजे त्याला खूपदा लोकांनी प्रयत्न केले की काय झालं मीटिंगमध्ये किंवा त्यांची काय तो म्हणे माझं अजिबात लक्ष नसतं, माझं माझ्या कामाकडे लक्ष असतं, कारण मी जर ऐकायचा प्रयत्न केला तर माझ्या कामात चुका होतात किंवा मी सॉरी म्हणजे मी सांगू शकत नाही, मला काहीच आठवत नाही, मला काही माहित नाही, म्हणजे असं तो उत्तर देऊन सगळ्यांना टाळायचा. दुसऱ्यांना नाराज पण नाही करायचा की मी नाही सांगणार म्हणून, पण कधीही त्यांनी आपल्या कुठल्या त्या पॅलेसच्या सिक्रेट्स बाहेर ओपन केल्या आहेत किंवा काय नाही. आणि जे नियम होते ते सगळ्यांना, आता नवीन जसे नोकर लागायचे किंवा इतर किचनमध्ये किंवा पूर्ण ओव्हरऑल बघायला, तर त्यांना पण सांगायचं की दुसरे तुम्ही बॉईज इथे आणायचे नाही जर मुली असतील तर, आणि मुलांना सांगायचं की तुम्ही गर्ल्सना आणायचं नाही किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट जे काही असेल ते सुट्टीला तुम्ही जेव्हा जाल तेव्हा बाहेर. तर अशीच एक मुलगी आलेली असते तिथे आणि ती ह्या बटलर वर खूप इम्प्रेस होते, मनातल्या मनात तिला तो आवडायला लागतो, पण हा कधीही तसं दाखवत पण नाही आणि तिला म्हणजे प्रोत्साहन पण देत नाही. इव्हन त्याचे वडील जेव्हा तिथे असतात कामाला, तर ते पण जेव्हा म्हणजे उलट ती रेकमेंड करते की यांना तुम्ही आता काही काम नका देऊ, ते थकले आहेत, केव्हाही काही होऊ शकतं, कारण एकदा दोनदा ते अडखळून पडतात. तर ही मुलगी म्हणते, पण हा म्हणतो नाही, त्यांना आपण दुसरं काम देऊ, असं करून तो म्हणजे फुकट पैसे घ्यायचे नाही हे पण त्याचं तत्व असतं. आणि मग एक दिवस जेव्हा ते मरतात तेव्हा सुद्धा घरात पार्टी, लोक आलेले असतात, तो तिथे जातो आणि तिला सांगतो की तू बघ सगळं, आणि मग ती सगळं मॅनेज करते. म्हणजे दाखवले की किती लॉयल. तर अशा याच्यामध्ये जेव्हा ती म्हणजे चालू असतं ह्यांचं काम, तर जेव्हा ती बघते की नाही बाबा याच्याकडनं काहीच रिस्पॉन्स नाही, आणि ती जरा इनडायरेक्टली असंही सांगायचं की मी माझ्या फ्रेंडला भेटायला जाणार आहे, त्या बेननी मला रिकमेंड केलंय, असं तसं मला प्रपोज केलंय, आणि पण हा म्हणतो ठीक आहे ओके जा, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर तिला काहीच असं दिसून येत नाही. ती खूप ढासळास रडते आणि मग मनाविरुद्ध त्या बेनशी लग्न करते आणि मग म्हणजे जाते निघून, मग सोडून काम. आता मग खूप वर्ष लोटतात आणि हा म्हणजे जो त्याचा मास्टर असतो तोही म्हातारा होतो आणि मरतो. मग आता तो मेल्यानंतर जो एक अमेरिकन असतो जो थोडासा अगेन्स्ट असतो ह्याच्या, पण तरी तो दरवेळेस होला हो म्हणजे करत असतो, पण त्याला मान असतो ह्याच्याबद्दल. तर तो ते पॅलेस तो लिलावामध्ये विकत घेतो, त्याच्या सगळ्या फ्रेम्स हे वगैरे सगळं ठेवतो. म्हणजे थोडक्यात आता या बटलरचा तो नवीन मालक झाला.
तर आता याला परत तिथे पॅलेसमध्ये एक लॉयल लेडी पाहिजे असते. तर त्याच्या मनात विचार येतो की परत आपण तिलाच विचारावं का जी होती आधी, म्हणून तो तिला भेटायला जातो. तर ती भेटते, खूप आनंद होतो तिलाही की आठवणीने तू म्हणजे आला वगैरे. पण ती म्हणते की मी नाही येऊ शकत कारण आता माझ्या मुलीला बाळ होणार आहे आणि तिला माझी गरज पडणार आहे, त्याच्यामुळे मी नाही येऊ शकत. आणि मग जेव्हा ते दोघं डिपार्ट होतात म्हणतो ओके, म्हणजे तो पुन्हा आपल्या भावना काहीच नाही, चेहऱ्यावर फक्त दाखवलंय थोडस की त्याला वाईट वाटतं. आणि तो परत येतो कारमधनं आणि ती परत बसमध्ये ढसाढसा रडते. म्हणजे थोडक्यात तिला खूप वाटत असतं की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या, पण तो शेवटपर्यंत आपल्या मालकाचा लॉयल म्हणजे लॉयल बनून राहतो आणि जे काही करतो ते आपल्या पॅलेससाठी आणि आपल्या मालकांसाठी. सुंदर स्टोरी आहे, थोडी स्लो आहे त्या काळातली, पण सुंदर आहे, छान आहे, आवडली मला.